राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा मत. नमस्कार, मी शरद मुंडे, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ता तर म्हणणार नाही, पण सामाजिक कार्याचा प्रयत्न करणारा एक सर्वसाधारण सैनिक. सर्वप्रथम मी सगळ्या गावकऱ्यांना नमस्कार करतो. आज काही विषयावर बोलण्यासाठी सभा घेण्याची गरज नाही, सर्व लोकांना एंगेज करण्याची गरज नाही, उगाच वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. गावापुरता विषय असल्यामुळं गावातल्याच पत्रकाराला बोलू की ॲक्च्युली मी काय करतोय. खूप दिवसापासून एक चर्चा चालू आहे, उगीच भ्रम पसरवला जातोय. मग मी का करतोय, कशासाठी करतोय आणि ते गावाच्या फायद्याचं आहे का, योग्य आहे का, हे गावासमोर एकदा मांडण्यासाठी मी समोर आलोय. खूप दिवसापासून, माझ्या लहानपणापासून मी बघतोय की गावात काही चर्चा असतात, चर्चा होत राहतात, कामाविषयीच्या असतात, काही बदलाविषयीच्या असतात, पण त्या फक्त चर्चाच राहतात. मग या चर्चा किती दिवस? या चर्चांना कुठंतरी एक वाट मिळाली पाहिजे. आणि मग मला 24 वर्षे देशसेवेचा योग आला, क्रांतिकारी वारसा आहे. मग गावासाठी काही चांगलं करता येईल का, केलं पाहिजे का, गरज आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर, आणि हा विचार माझ्याकडे का आला, विचार तर खूप दिवसापासून होता, पण गावकऱ्यांनी कुणालाही साधा चहा सुद्धा न पाजता माझ्या पत्नीला निवडून दिलं, खूप मतानं निवडून दिलं. सरपंचानं ज्या पॅनलमध्ये होतो त्या सरपंचांना माझ्यावर विश्वास दाखवला, माझ्या पत्नीला उपसरपंच केलं. मग जर मी नाही बोललो तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार, कारण मला गावानं संधी दिली. गावाचा काही दोष नाही, गावानं अगदी मी गावात नवीन असताना सुद्धा मला संधी दिली, माझ्या पत्नीला संधी दिली, आणि मग त्याच्यातून गावातल्या समस्या जवळून बघण्याचा माझा योग आला मागच्या 3.5 वर्षामध्ये. मग गावात काही बदलच होत नाही, लोक म्हणतात नाही बदल होणारच नाही, एवढी निराशा पसरली की बदल होणारच नाही. पण त्या खऱ्या अडचणी काय, भ्रम जास्त आहे, त्याच्यापेक्षा खऱ्या अडचणी समोर येत नाही. मग मी असं ठरवलं की ही सुरुवात मीच केली पाहिजे, आणि एक साधा सैनिक काय करू शकतो याचा मोठा आदर्श अण्णा हजारे साहेबांनी आमच्या सैनिकांसमोर मांडलेला आहे. मग ते काय खूप शिकलेले होते का, आम्ही कमी शिकलेलो तर अण्णा हजारे खूप शिकलेले नव्हते. पण जर निस्वार्थपणाची जर ती शिदोरी तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कोणी हरू शकत नाही. तुम्ही जे ठरवलं ते काम केल्यापासून तुम्हाला कोणी दूर ठेवू शकत नाही. म्हणून मी सर्वात पहिलं गावकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही माझ्या पत्नीला दिलेली संधी खूप झाली. याच्यानंतर कुणी म्हणू शकतं राजकारणासाठी राजकारण करतोय, त्याचा काही स्वार्थ आहे, पण मी आज सगळ्यात पहिलं सांगतो की याच्यानंतर मी कसल्याही निवडणुकीला उभा राहणार नाही. ग्रामपंचायतच्या मेंबरला नाही, सरपंचाला नाही, हा भ्रम पसरवला जातो. मी ज्यांच्यासोबत आहे त्यांच्यात माझ्यात भ्रम व्हावा म्हणून, पण मी याच्यानंतर कधीही ग्रामपंचायतच्या सदस्याला सुद्धा उभा राहणार नाही. आणि जे काही करता येईल ते सामाजिक कार्य निस्वार्थपणाने करायचा प्रयत्न करील. माझं कामच ठरवील की गावानं माझ्यावर विश्वास ठेवावा का न ठेवावा. आता हे सगळं बोलून झाल्याच्या नंतर आज का बोलायला आलोय, काय विषय आहे, महत्वाचे 2 विषय घेऊन आलो. विषय खूप आहे, पण जे महत्वाचे 2 विषय त्याच्यात मी बोलणार आहे. थोडं किती बोलू शकाल मला माहित नाही, तुम्ही सुद्धा मला सहकार्य करा. सर्वप्रथम सांगतो, गावातला एकही माणूस किंवा एकाही माणसाची माझी वैयक्तिक दुश्मनी नाही, ही वैयक्तिक वैर नाही, द्वेष नाही, एकाही माणसाची नाही. जिथं देशात 24 वर्षे देशातला प्रत्येक नागरिक हा माझ्या देशाचा आहे, ही भावना 24 वर्ष जगलेला माणूस आहे. गावातला कुठलाही माणूस माझं त्यांच्याशी वैर असण्याचं काही कारण नाही. त्याच्यामुळे ही भावना तर प्रत्येकानं सोडून द्यावा आणि सहकार्य करावा की गावातल्या एकाही माणसाचं माझं वैर नाही. एखादा माणूस चुकीचं काम करत असेल तर त्या चुकीच्या कामाशी मी बोलतोय, त्या माणसाशी सुद्धा माझं वैर नाही. पण मग बोलायचंच नाही का? मग जर कोणी माणूस चुकीचं काम करत असेल, त्याच्या विरोधात मी बोलत असेल, तो मला वैरी समजत असेल तर हरकत नाही. समाजासाठी मी त्याचा वैरी व्हायला तयार आहे.
हे शरीर देशाच्या कामी आलं नाही, जर गावाच्या कामी आलं तर मी माझं भाग्य समजेन. देशाची सेवा केली, पण देशाच्या कामी येणं म्हणजे सैनिकाचं हुतात्म्य सगळ्यात मोठं त्याचं पारितोषिक असतं. ते भाग्यवंतांना मिळतं, ते आम्हाला नाही मिळालं. पण जर गावासाठी ते जरी करायची पाळी आली तरी आता मी मागे सरणार नाही, आणि ते करायची पाळी येऊ नये ही इच्छा आहे. मग आपण मुद्द्यावर येऊ, बाकीचं जास्त बोलण्यापेक्षा व्हिडिओ फार लांब होईल. सगळ्यात महत्वाचा विषय, माझं एवढं आज 50 वर्ष चालू झालंय. गावामध्ये आपण लहानपणापासून बघतो, गावामध्ये यात्रा व्हायची. जोपर्यंत ग्रामपंचायतचं कंट्रोल होतं, गावातल्या पुढाऱ्यांचं कंट्रोल होतं, चांगले चांगले पुढारी, हे गाव हमेशा चांगले पुढारी दिलेत या गावानं. मग पप्पा असतील, आमचे अण्णा असतील, गावातले निर्मदा असतील, किंवा सर्व प्रत्येक घरामध्ये एक एक चांगला माणूस होता. प्रत्येक ज्यावेळेस त्यांच्या हातामध्ये बसून सगळे विषय व्हायचे, त्यावेळेस देवगावची यात्रा कशी होती आठवा. यात्रेमध्ये गाडा असायचा, बगाडा असायचे, पालखी असायची, छबिना असायचा, काही कार्यक्रम असायचे, आणि सगळे त्याचा आनंद घ्यायचे, आणि प्रत्येक जण गावाची यात्रेची वाट बघायचा. मग याच्यामध्ये काही सुधारणा होण्यासाठी, आणखी प्रगती होण्यासाठी गावात ट्रस्ट निर्माण झालं. रेणुका मातेच्या देवस्थानाला ट्रस्टाचं स्वरूप दिलं. मग मी म्हणलो यातली एक तरी गोष्ट चालू ठेवून पुढची काय सुधारणा ट्रस्टने केली का, हा प्रश्न प्रत्येकजण स्वतःला विचारा, म्हणजे कळलं की मी का बोलतोय. मग जर ट्रस्टमध्ये काहीच सुधारणा ट्रस्टमुळे होत नसेल, गावातल्या यात्रेतले कार्यक्रम बंद होत असतील, तिथं पाण्याची व्यवस्था नसेल, तिथं झाडाची वृक्ष लागवड कोणी केलेली, त्यातली काही वृक्षप्रेमीने केलेली. मी 1996 मध्ये पहिलं वृक्ष लावलेलं आहे पिंपळाचं. माझे मित्रही माझ्यासोबत होते, मी एकट्यानं नाही लावलं. पण त्याच्यानंतर सिद्धेश्वर नागरगोजे, सिद्धेश्वर लक्ष्मण नागरगोजे त्यानं काही लावले, ज्ञानेश्वर मुंडे त्यानं काही प्रयत्न केले. म्हणजे इच्छा आहे हे सगळ्यांना दिसतंय, पण ते कधीच का जात नाही. तर त्याला कुठंतरी सगळ्यांना एकत्रित येणं गरजेचं आहे. देवीमध्ये कसलीही प्रगती नाही, ट्रस्टच्या माध्यमातून नाही, कुठला हिशोब नाही, ऑडिट नाही, आणि आहे का आपण ते मागू, असलं तर आपण त्यांचं कौतुक करू. ज्या ज्या गोष्टी ट्रस्टमध्ये व्हायला पाहिजेत त्या आहेत का नाही हे आपण तपासू. मी आज असं म्हणत नाही की नाहीतच, पण आपण तपासू. का तपासू, तर त्याच्यात काही प्रगतीच होत नाही, देवीमध्ये काही प्रगती होत नाही, कार्यक्रम होत नाहीत, पट्ट्या घेतल्या जातात. याच्यामुळं आपण सगळ्यात पहिला मुद्दा की आपण ते देवस्थानाविषयी आपली आस्था आहे. म्हणूनच माझ्या परिवारानं कुठलीही 1 रुपयाची पट्टी न घेता देवीमध्ये जो दीपमाळ आहे ती दीपमाळ बांधण्याचं पहिलं काम केलेलं आहे. ते याच्यासाठी की त्याच्या अगोदरची दीपमाळ शहाजी धोंडी क्रांतिकारकानं बांधलेली होती, ती विकासाच्या नावाखाली पाडून भुईसपाट केली गेली. त्याच्यानंतर बुरुज रचल्यासारखं तिथं रचून ठेवलं, त्याला कधी व्यवस्थितपणा आला नाही. मग त्या कोणाला बोलून दाखवण्यापेक्षा आम्ही ती सुरुवात केली, ती दीपमाळ बांधून केली. म्हणून आम्हाला अधिकार आहे देवीविषयी बोलण्याचा, एक नागरिक म्हणून, एक सामाजिक कार्य म्हणून. मग देवीचा तो हिशोब घ्यायचा, लिगली घ्यायचा, कोणाशी वाद घालायचा नाही. त्याच्यासाठी मेंबर कोण आहे, मी मेंबर जेवढे आहेत त्या ट्रस्टमध्ये त्यांना सुद्धा विनंती करेन, तुम्ही स्वतःला विचार करा की तुम्ही आल्यापासून किती तुमची विचारणा होते, तुम्हाला विचारलं जातं का, पीटी लॉक खोलताना विचारलं जातं का, एक सोबत मीटिंग घेऊन विचारलं जातं का. तुम्हाला स्वतःला विचारा. तुम्ही समाधानी असलात तुम्ही सांगा नाही पाहिजे आम्ही सगळं असं करतो, तुम्ही याच्यावर बोलू नका. मी एकटा निर्णय घेणार नाही. आता मी तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन गावासाठी, आता सुरुवात गावापुरती तर गावासाठी हे करणार आहे. पहिला विषय देवीचा हा आहे, तो सगळ्यात पहिला हातात घेतलेला मी, कारण देवीपासून सुरुवात, देवी शक्ती देईल आपल्या ह्या सहकार्याला. मी धार्मिकता आहेच आहे, मी नास्तिक नाही. या विषयानंतर सर्वात महत्वाचा विषय आहे जो की रोजचाच गावातला विषय आहे, मागच्या 25-30 वर्षापासूनचा गावातला ज्वलंत पाण्याचा विषय. कधीही गावाला समाधानकारक पाणी भेटलं नाही. त्याच्यामध्ये पाणी अडचण असू शकते, कुठं पाणीच नाही तिथं काही करता येत नाही. पण मी ग्रामपंचायत निवडायला ज्यावेळेस मिसेसला उभा केलं आणि माझी मिसेस निवडून आली आणि माझ्या सरपंचानं उपसरपंचाचा मला संधी दिली, त्यावेळेस मी एवढा खुश झालो
की मोदी साहेबांची महत्वाकांक्षी परियोजना जलजीवन आपल्या गावाला भेटलेली आहे. ते कुणीही करोत, बाहेरची एजन्सी करो, गावातले करोत, कुणीही करोत, पण आता पाण्याचा प्रश्न सुटणार. कारण मोदी साहेबांचं शासन आहे, इथं कोणाची गय केली जाणार नाही आणि आता नक्की गावाला पाणी भेटल्याशिवाय राहणार नाही, ही माझी भावना तयार झाली. त्यासाठी 3.5 वर्ष मी कुणालाही डिस्टर्ब केला नाही. फक्त काम व्यवस्थित होतंय का हे बघण्याकडे लक्ष ठेवलं, पूर्ण संधी दिली. पण एकंदरीत सगळ्या गावकऱ्यांच्या लक्षात आलंय की ही योजना पूर्णपणे फसलेली आहे. त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट प्रमाणे कुठलंही काम झालेलं नाही. इन्स्ट्रुमेंटच्या जे काही नियोजन केलं गेलं, जो काही ठराव होता, ठरावामध्ये ज्या गोष्टी मांडलेल्या होत्या त्याच्याप्रमाणे काम झालेलं नाही. डरबी वस्तीपर्यंत पाईपलाईन नेली, तिथं पाणी कधी जाणार? मोरे वस्तीपर्यंत, करणोळा वस्तीपर्यंत पाईपलाईन नेली जलजीवनच्या माध्यमातून, तिथं पाणी कधी जाणार? नागरगोजे वस्तीवर कधी जाणार? बर्डावर कधी जाणार? जर एक थेंबही पाण्याच्या टाकीमध्ये येत नाही, टाक्याची क्वालिटी, फिल्टरची क्वालिटी, पाईपलाईनची डीप, हा सगळा टेक्निकल विषय आहे. आणि म्हणून हा विषय तडीच लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. कारण मी जर नाही बोललो तर हे गाव मला कधीही माफ करणार नाही. तुला संधी दिली होती, तुझ्या मिसेसला संधी दिली होती, तुम्ही काय केलं? मिसेस माझी सरपंच उपसरपंच आहे, तिचा विषय, तिला स्वातंत्र्य आहे. पण मग मी एक सामाजिक कार्यकर्ता तर म्हणू शकत नाही आज, कारण माझ्या हातून असं काय खूप मोठं कुठलं काम झालेलं नाही. पण मी ती इच्छा तर करू शकतो. समाजासाठी झटण्याचा वेळ मी आज उचललेला आहे आणि हा मुद्दा तडीच लावणार आहे. एजन्सीनं मी पुढे जाण्याच्या ऐवजी एजन्सीनं गावाला सोबत घेऊन इन्स्ट्रुमेंट प्रमाणे काम झालंय का दाखवावा. मला पुढे जायची गरजच नाही. इन्स्ट्रुमेंट सोबत घेऊन यावा, गावाला सोबत बोलवावा, ग्रामपंचायतला सोबत बोलवावा आणि त्या विहिरीपासून ती पाईपलाईनच्या शेवटच्या नळापर्यंत कसे कसे पैसे उचललेत आणि असं काम झालंय हे तुम्हीच दाखवा. आम्हाला एजन्सीकडे लावू नका. तुम्ही काही अल्टिमेटम देण्याची तुम्हाला सवय, त्याच्यातून मी बी अल्टिमेटम देतो की 2 दिवस 3 दिवस 4 दिवस माझ्याशी संपर्क करा आणि तुम्हाला 8 दिवसात इन्स्ट्रुमेंट प्रमाणे काम आहे का नाही ते दाखव. 8 दिवसात इन्स्ट्रुमेंट प्रमाणे काम आहे का नाही गावाला बोलून दाखवतो. म्हणा, दाखवा, मी पुढे जात नाही. पण तुम्ही जर 2 दिवसात संपर्क नाही केला तर 3ऱ्या दिवशी मी दिल्लीच्या आर्मी हेडक्वार्टरमध्ये नोकरी केलेली, सचिवालयापर्यंत राहिलेलो आहे. मी माझ्या आर्मीमुळे मला जो अनुभव आला त्याचा पूर्ण वापर मी गावातल्या कामासाठी लावणार आहे. मी कुठल्याही धमक्यांना भिणार नाही. क्रांतिकारकाचं रक्त असून मी देशासाठी नक्षलवादी एरियामध्ये, आतंकवादी एरियात काम केलेलं आहे. मला जर कोणी थ्रेट देण्याचा प्रयत्न केला तर मी प्रशासनाची मदत घेणार आहे. दिलेला आहे, पण मी त्याला एवढं सिरियस घेत नाही. का घेत नाही? ती गोष्ट छोटी समजतो. मी कुणाची दुश्मनी नसल्यामुळे कोणी माझ्या त्या लेवलला जाणार नाही असं समजतो. आणि याच्यानंतर कोणी थ्रेट द्यायचा प्रयत्न केला तर मी प्रशासनाची मदत घेईल. मी पाहिजे त्या ठिकाणी अप्रोच करील. पण मी भिवून गप्प बसल, कुणाच्या सांगण्यावरून गप्प बसल किंवा स्वार्थासाठी गप्प बसल हे विसरा. हे आता होणार नाही. आणि गावकऱ्यांना, माझ्या भावंडांना विनंती करतो, नशाच्या आहारी जाऊ नका, नशाच्या आहारी जाऊ नका. आणि एक सैनिक तळमळीनं तुम्हाला विनंती करतो, माझं कुणाशीही वैर नाही, गावाच्या कामात मला सहकार्य करा. जय हिंद, जय भारत. शेतकऱ्यांनो, तुमच्या शेतीसाठी विश्वासार्ह ठिकाण वेदांत मशिनरी स्टोअर्स. मोटर पंप, ड्रिप, स्प्रिंकलर आणि पाईप्स होलसेल दरात उपलब्ध. उत्तम गुणवत्ता, योग्य मार्गदर्शन आणि विश्वासार्ह सेवा. आजच संपर्क करा. 9970 74 98 51, 86 05 05 84 86, 80 80 48 27 43.